कारण प्रभूचे दास मुख आहे ते वचन आमच्यामध्ये घेऊन येत असताना त्यांचा सन्मान व्हायला हवाय प्रियांनो. हालेलुया. वर्षभर ते आमच्यासाठी सेवा करतात प्रभूच्या वचनाची आणि प्रभूच्या वचनातून आमचं मार्गदर्शन होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की. ओके, पुढचा वेळ पास आहे. ओके, बसूया आपण. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोक आज आनंदी आहेत. ओके, आज या शुक्रवारच्या या आशीर्वादाच्या सभेसाठी आपण या जागेमध्ये आलेलो आहोत आणि आपण खूप चांगल्या प्रकारे आराधनेच्या द्वारे परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलं. किती लोक आज आराधनेमध्ये आशीर्वादित झाले. किती लोक आराधनेचा आनंद घेत होतात. हालेलुया. कारण आमचा खरा आनंद कुठे आहे माहित आहे? बायबल सांगतं परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सर्वदा आनंद आहे. सर्वदा, एनी टाइम. तुम्ही कधी कधी काही ठिकाणात जर गेलात तर त्या ठिकाणात तुम्हाला एक बातमी कळेल की त्या ठिकाणातल्या त्या गोष्टी संपल्यात. परंतु तुम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाता, प्रभूकडे जाता, प्रभूजवळ तुमच्यासाठी काहीच संपलेलं नाही आहे. परवा आम्ही खूप एक मोठी जर्नी करून प्रवास करून येत होतो आणि आम्हाला खूप भूक लागली आणि आम्ही ठरवलं की आता जेवण केलं पाहिजे. आणि त्यावेळेस रात्रीचे 12:30 वाजले. एक हॉटेल आम्हाला रोडच्या बाजूला उघडं दिसलं आणि आम्ही तिथे गेलो आणि त्या हॉटेलवाल्यांनी सांगितलं की जेवण संपलेलं आहे आणि आम्ही फार निराश झालो. म्हटलं काहीतरी मिळेल. ते म्हटले तुमच्यासाठी थोडंफार आम्ही अरेंजमेंट करू, तुम्हाला गरम गरम भाकरी वगैरे भेटणार नाहीत, पण आहे तसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. भूक लागलेली होती आणि आम्ही ॲडजस्ट केलं आणि ते जेवण केल्यानंतर असं जेवढे पैसे दिले त्याचा आनंद आम्हाला मिळाला नाही. कारण जो स्वाद होता, जे व्यवस्थित मटेरियल त्यांच्याकडे हवं होतं ते आता त्यांच्याकडे राहिलेलं नव्हतं. पण मला हे सांगायचं तुम्हाला, परमेश्वराच्या बाबतीत असं नाही आहे की तुम्ही कुठल्याही वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येता, ज्यावेळेस प्रभूच्या भवनामध्ये तुम्ही येता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला हाक मारता, ज्यावेळेस तुम्ही प्रभूसमोर गुडघे टेकता, मग तिथं 2 वाजलेले आहेत, 4 वाजलेले आहेत आणि मग तो कोणता वेळ आहे त्या गोष्टीचे काही मायने ठेवत नाही. ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाता, प्रभूच्या भरपुरीने तुम्ही भरायला लागता, प्रभूच्या आनंदाने तुम्ही भरायला लागता, प्रभूच्या उपस्थितीमध्ये तुम्ही तृप्त व्हायला लागता. आमेन. हालेलुया. कारण तो परमेश्वर आहे जो आम्हाला नेहमी संत पाण्याजवळ नेणारा आहे आणि हिरव्या कुरणामध्ये घेऊन जाणारा आहे आणि आमच्या शत्रूंच्या देखत आमच्या पुढे ताट वाढणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. ओके, आज मी ज्या वचनावरती मनन करणार आहे, परंतु या संडेपासून जस्ट प्रभूने माझ्या हृदयामध्ये ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत, एक मी प्रभूच्या आशीर्वादांबद्दल बोलणार आहे की कशा प्रकारचे डिफरंट प्रकारचे प्रभूचे आशीर्वाद आहेत आणि कशा प्रकारे आम्ही ते रिसीव्ह करू शकतो. आम्ही बऱ्याच वेळेला प्रार्थना करतो नाही का की प्रभू मला आशीर्वादित कर. बायबलमध्ये अनेक लोकांनी ह्या प्रार्थना केल्या की मला आशीर्वादित कर, परंतु त्यांनी फक्त मला आशीर्वाद दे असं मागितलं नाही, तर वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद आहेत आणि त्या टाईपमध्ये त्यांनी ज्यावेळेस प्रार्थना केल्या ते आशीर्वाद त्या लोकांसाठी मोकळे झाले. आणि मी या संडेपासून प्रभूच्या आशीर्वादाबद्दल आणि ते तुमच्या जीवनामध्ये कसे एंटर करतील, कसे तुम्ही त्या आशीर्वादांमध्ये तुम्ही वाहायला लागाल, याविषयी या संडेपासून प्रभूनं जे माझ्या हृदयामध्ये टाकलं त्याविषयी मी तुम्हाला शिकवणार. आणि माझी खात्री आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी शिकाल, पुढे चालाल आणि खात्रीने तुम्ही आशीर्वादित व्हाल. आमेन. यावेळेस ज्या वचनावरती मला तुमच्याशी बोलायचं आहे, यशाया 55 आणि त्याचा 6वा अध्याय. यशायाचं पुस्तक 55 अध्याय आणि त्याचं 6वं वचन. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा, तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ आहे, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा, तोपर्यंतच त्याचा धावा करा. हालेलुया. या ठिकाणामध्ये यशाया या प्रकारे लिहितोय, तुम्ही कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेमध्ये केल्या पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. जर तुमची वेळ चुकली तर फायदा होणार नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही 12:30 वाजता गेलो, भूक लागली म्हणून. 12:30 वाजता आम्हाला भेटल ते खावं लागलं. तुम्हाला माहीत आहे मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये आय थिंक 25 अध्यायामध्ये तुम्ही ज्यावेळेस कोणत्या वेळेत तुम्हाला काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला प्रभूमध्ये कळत नसेल, तुम्ही चर्चला येणारे व्यक्ती कोणत्या वेळेत आम्ही प्रभूच्या बाबतीत काय डिसिजन घेतले पाहिजे हे ज्या दिवशी तुम्हाला कळायला लागेल, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आशीर्वादाच्या प्रवाहामध्ये, तुमच्या चमत्काराच्या प्रवाहामध्ये, तुमच्या सुटकेच्या प्रवाहामध्ये तुम्ही चालायला लागाल. आमेन.
देवाचं वचन सांगतं की यशाया म्हणतो, काळ ओळखा, कोणता काळ कशाचा आहे, कोणता वेळ कशाचा आहे, कोणता टाइम समय कशाचा आहे. मत्ती 25 मध्ये ज्या तिथं 10 कुमाऱ्या आहेत ना, त्याच्यातल्या 5 लोकांनी तेल सोबत घेतलं आणि उशीर लागला वराला यायला, पण वर आला, त्याची वेळ आली. पण त्या वेळेमध्ये काय झालं माहित आहे, त्यांचे दिवे विझायला लागले. आणि ती वेळ कोणती होती? रात्रीची वेळ होती. आणि तेवढ्या रात्रीला विचार करा, आजच्या सारखे कॉर्पोरेशनचे लाईट लागलेले नाहीये, नसतील त्यावेळेस रोडवरती. आणि मला नाही वाटत त्यावेळेस लाईटचा शोध लागलेला होता म्हणून. विचार करा, जर तेवढ्या रात्रीच्या वेळेला बायांना, लेडीज लोकांना बाहेर जावं लागत असेल आणि तेल शोधण्यासाठी, तो किती डिफिकल्ट काळ, समय आणि वेळ त्यांच्यासाठी, तो किती विचित्र वेळ असेल. आणि त्या वेळेस त्यांना तेल मिळालं नाही असं नाही, मिळालं. परंतु ज्या वेळेत जाऊन त्यांनी तेल शोधलं आणि त्या रिटर्न आल्या, दरवाजा तिथेच होता, पण तो ज्या वेळेस त्या तेल शोधायला गेल्या होत्या त्यावेळेस दरवाजा उघडलेला होता. आणि ज्यावेळेस दरवाजा उघडलेला होता त्यावेळेस त्यांच्या दिव्यामध्ये तेल पाहिजे होतं, पण त्यावेळेस तेल नसल्या कारणाने त्या टायमात ज्यावेळेस त्या शोधायला गेल्या आणि तेल मिळवून त्या शोधून रिटर्न आल्या, तोपर्यंत बायबल सांगतं दार आतून बंद केल्या गेलेलं होतं आणि त्यांच्यासाठी परत दार उघडल्या गेलं नाही. म्हणून तुमच्यासाठी जो वेळ, जो समय परमेश्वराने तुम्हाला दिलेला आहे, प्रभू येशूच्या वचनामध्ये लिहिलं की वेळेचा सदुपयोग करायला शिका. तो टाइम आणि समय तुम्ही ओळखायला शिका, कोणता वेळ कशाचा आहे. पेत्राच्या बाबतीत प्रभू येशू म्हणाला, पेत्रा, तू तरुण होतास त्यावेळेस तू पाहिजे तिकडे जात होता, परंतु एक वेळ येईल, तू वृद्ध होशील, तुझी ताकद लयास जाईल, तुझ्या कमरेला दोरी बांधता येईल आणि तुझी इच्छा नाही तिथं तुला ओढून नेल्या जाईल. मीन्स ते पेत्राच्या मरणाविषयी, पेत्र प्रभू येशूच्या सेवेसाठी कोणत्या प्रकारचं दुःख सहन करणार आहे याविषयी आहे. परंतु पेत्राला एक गोष्ट सांगितली की तू तरुण आहेस ना, तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतोस. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपल्याकडे ताकद आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे सौंदर्य आहे, सुंदरता आहे. त्या काळामध्ये चुकीच्या वेळी जर आपण जीवन जगलो तर एक वेळ येणार आहे. उपदेशकाच्या पुस्तकात लिहिलं की एक वेळ येईल त्यावेळेस तू म्हणशील की या दिवसांमध्ये मला सुख नाही. कारण जे दिवस तुमच्या जवळ होते, जो वेळ तुमच्या जवळ होता की ज्या काळामध्ये तुम्ही परमेश्वराचा शोध केला पाहिजे, ज्या वेळेमध्ये तुम्ही चर्चमध्ये असलं पाहिजे, ज्या वेळेमध्ये तुम्ही देवाची सेवा केली पाहिजे, ज्या टायमामध्ये तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, तो वेळ तुम्ही जर प्रभूच्या सेवेत, प्रभूच्या प्रार्थनेत, प्रभूचा धावा करण्यामध्ये जर घालवणार नाहीत तर दिवस वाईट येत आहेत. वाईट दिवसांचा सामना मंडळांना करावा लागणार आहे. विश्वासणाऱ्यांना आज तुम्ही बायबल उचलून सहजरीतीने चर्चमध्ये जाऊ शकता, परंतु महाराष्ट्रासाठी परमेश्वराच्या नावाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही काही स्टेटमध्ये जर बघितलं तर तिथं लोकांना आपल्या विश्वासाला जगणं कठीण झालेलं आहे. आपल्या भारतातली परिस्थिती आणि हळूहळू ह्या गोष्टी स्प्रेड होत आहेत, फैलत आहेत. पण जर तुम्हाला आज समय मिळालेला आहे चर्चमध्ये येण्याचा, प्रार्थना करण्याचा, उघडरीतीने येशूची सुवार्ता सांगण्याचा, आजही त्या दिवसांमध्ये, या दिवसांमध्ये त्या गोष्टी खरा. ज्यावेळेस तुम्ही म्हणसाल की नाही आम्हाला हे करायचंय, त्यावेळेस कदाचित तो समय राहिलेला नसेल. त्या काळामध्ये तुम्ही म्हणाल की मला खूप सामर्थ्याने भरायचंय. मी काही एक दिवसांपूर्वी एका गावामध्ये गेलो, तिथे एका आजीला भेटलो आणि तिला प्रभूनं खूप चांगल्या प्रकारे अभिषेक दिलेला होता. तिचे डोळे निस्तेज झालेले होते, पण ज्यावेळेस ती प्रार्थना करायची ती सगळा बायोडाटा माणसाचा सांगायची. तिचे शरीराचे डोळे निस्तेज झालेले होते, पण तिचे आत्मिक डोळे उघडलेले होते. आणि खूप लोक तिच्याकडे यायचे आणि तिला म्हणायचे की आई, आमची खूप इच्छा आहे तुम्ही आमच्या गावात यावं प्रार्थनेसाठी, आमची खूप इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी यावं प्रार्थनेसाठी, आमची खूप इच्छा आहे की तुमची आम्ही मोठी सभा ठेवावी, आम्ही प्रार्थना ठेवावी तुमची. ते म्हणायचे, बाळा माझी खूप इच्छा आहे माझी पण येण्यासाठी, आता शरीर साथ देत नाहीये, आता मला चालता येत नाही, आता मला दिसत नाही, मला कोणाला तरी धरून न्यावं लागतं, आता मी ती सेवा नाही करू शकत. मीन्स परमेश्वरानं तुम्ही ज्या काळात प्रभूकडे ज्या गोष्टी मागाल त्या मिळतील,
पण प्रभूनं त्या काळात तुम्हाला देऊन त्या गोष्टीचा मे बी तुम्हाला उपयोग करता येणार नाही, त्या काळात त्या गोष्टीचा फायदा होणार नाही. त्या जिकडे तो एवढा मोठा अभिषेक, परंतु त्या अभिषेकाला घेऊन ती बाहेर सेवा करण्यासाठी नव्हती जाऊ शकत. प्रभूचं कार्य ज्या प्रमाणात तिला करायचं होतं ते नव्हती करू शकत. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं या ठिकाणामध्ये 55 अध्यायाच्या 6 वचनामध्ये की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. 2 गोष्टी करायला सांगतं या वचनामध्ये की परमेश्वर जवळ आहे तोपर्यंत काय करा, त्याचा धावा करा, आणि परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा. जर तुम्ही त्याला शोधाल तर तो सापडेल. मत्तईचं शुभवर्तमान 7व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये लिहिलं, जे शोधतात त्याला सापडतं, आणि जो जवळ आहे, जवळ असताना जर तुम्ही त्याचा धावा करणार नाहीत तर तुम्ही काहीतरी गमावताय. आज किती लोकांना वाटतं परमेश्वर माझ्यापासून दूर आहे, किती लोकांना वाटतं तो माझ्या जवळ आहे. तुम्हाला वाटतं तो जवळ आहे? ओके, किती जवळ आहे? किती जवळ आहे? 2 किलोमीटर? 1 कोरिन्थी 3:16 मध्ये लिहिलंय, तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. इर्मया 33:3 मध्ये म्हटलेलं आहे की जर तुम्ही त्याला हाक माराल, तो काय म्हणतो माहित आहे? तू मला, इर्मया 33:3 मध्ये, तू मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईल. जर तुम्ही देवाला, तो जवळ आहे तोपर्यंतच त्याचा धावा करा, त्याला हाक मारा, त्याला बोलवा. हे दिवस आहेत प्रार्थनेचे, हे दिवस आहेत प्रभूला प्राप्त करण्याचे, हे दिवस आहेत तुमच्या हृदयाला प्रभू समोर मोकळं करण्याचे. बऱ्याच वेळेला माहित आहे का, अनेक वेळा तुम्ही त्या कोणत्या वेळेमध्ये देवाचा शोध केला पाहिजे, कधी तुम्ही प्रभूचा धावा केला पाहिजे, हे जर तुम्हाला कळालं, मी तुम्हाला सांगतो तुमचे आशीर्वाद कोणी थांबवू नाही शकत. पण आम्ही कोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे माहिती आहे का? आम्ही उठायचं, चर्चमध्ये जायचं आणि चला पास्टरला सांगू प्रार्थना करून घ्यायला. तुम्ही आमच्याकडून प्रार्थना करून घेता हे चुकीचं नाहीये, परंतु फक्त तुम्ही तेवढ्याच गोष्टीवर डिपेंड असाल तर तुम्ही ते फक्त बालक आहात. आणि बालकामध्ये आणि मालकामध्ये फरक आहे. ते बालक हे मालकच आहे, परंतु बायबल आम्हाला सांगतं की जोपर्यंत बालक आहे तो सगळ्या गोष्टीचा वारसदार असूनही त्या गोष्टी त्याला सोपवल्या जात नाहीत. पण ज्यावेळेस तो वयात येतो त्यावेळेस त्याला त्या गोष्टी सोपवल्या जातात. म्हणून तुम्ही जर बालकासारखे जर तुम्ही असाल, आणि बाळ कशाची आवड धरतं? फक्त निऱ्या दुधाची, दुधावर ते जगतं. पण प्रौढांसाठी बायबल सांगतं जड अन्न आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वाढायला लागता, प्रौढ व्हायला लागता, तुम्हाला अन्नाची गरज लागते. पण लेकरांना आपल्याला भरवावं लागतं ना. तुम्ही किती दिवस भरवलेलंच खाणार? तुम्ही जोपर्यंत वैयक्तिक प्रार्थना करायला शिकणार. किती लोक आपल्या घरामध्ये वैयक्तिक प्रार्थना करतात, जे दररोज प्रार्थना करता? किती वेळ प्रार्थना कर? टाइम नका सांगू, पण फक्त तुम्ही बरेच लोक दानियेलापेक्षा जास्त प्रार्थना करतात. दानियल किती प्रार्थना करायचा दिवसातून? 3 वेळा. आज लोक 5 वेळा करतात दिवसातून. सकाळच्या नाश्त्यावर, दुपारच्या जेवणावर, नंतर 4 वाजताच्या नाश्त्यावर, आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणावर. लोकांच्या प्रार्थना नाही वाढल्या, लोकांचं जेवण वाढलंय. हालेलुया. आणि मग ती झोपताना मग ती एक्स्ट्रा आहे ओव्हर टाइम मधली. आणि ती किती आहे? बेडवर बसलात, चादर हातात पकडलंय, प्रभू धन्यवाद, दिवसभर सांभाळलं, आता रात्रभर सांभाळ येशूच्या नावात, आमेन. तुम्ही एवढ्या प्रार्थना करत असाल तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या परिस्थितीमध्ये तीळ मात्र बदल होताना तुम्ही पाहणार नाहीत. तुम्ही जोपर्यंत गुडघ्यावर बसून झटून परमेश्वराचा धावा करणार नाहीत, चिकाटीच्या प्रार्थना जोपर्यंत तुमच्याकडे नसतील तोपर्यंत रिझल्ट नाही येणार. पण तुमच्या चिकाटीच्या प्रार्थना काय करणार आहेत माहित आहे? चिकाटीनं देवाचा धावा करणाऱ्या प्रार्थना काय करणार आहेत माहित आहे?
तुमच्या परिस्थितीला चेंज करणाऱ्या आहेत, बदलणाऱ्या आहेत. किती लोकांना वाटतं तुमच्या घरा परिवारामध्ये परमेश्वरानं चेंजेस आणायला पाहिजे, तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये. ते कसे होतील माहित आहे? तुम्हाला आठवतं उत्पत्तीचं पुस्तक 33 अध्यायामध्ये याकोबाचा भाऊ, काय त्याचं नाव, एसाव, याकोबाला भेटायला निघाला होता. किती लोक घेऊन निघाला होता? 400 लोक घेऊन निघाला. आणि याकोब फार घाबरला. सगळं पुढे पाठवून दिलं. ज्याच्यात मन गुंतत होतं ना, त्याचं बायकोमध्ये मन गुंत, जा बाई पुढे. लेकरात मन गुंत, तू पण जा पुढे. शर्डा मेंढरात, जॉबमध्ये, ह्याच्या आजच्या दिवस तू पण पुढे जा, मला प्रभूजवळ थांबायचं. आणि त्या रात्रीला तो एकटाच मागे थांबला आणि रात्रभर त्याने प्रार्थना केली, रात्रभर. आणि सकाळ होत असताना स्वर्गदूत म्हटला, आता सकाळ होतंय, पहाट होत आहे, मला जाऊ दे. त्यानं त्याचा पाय पकडला. असाच नाही जाऊ देणार. जोपर्यंत मला आशीर्वादित तू करत नाहीस, आशीर्वाद देत नाहीस, मी नाही जाऊ देणार. हालेलुया. आमच्या अशा चिकाटीच्या प्रार्थना आहेत का? आम्ही प्रार्थनेला बसलं की शैतान आमच्या कानात सांगतो, सकाळी तुला 6 वाजताच उठावं लागतं. आम्हाला कधी कधी अशी जाणीव होती, दिवसभर मी बायबल नाही वाचला, आता मी अर्धा तास बायबल वाचणार झोपायच्या अगोदर. शैतान म्हणतो, उद्या वाचता येईल ना, तुला माहित नाही उद्याचं शेड्यूल तुझं किती टाईट आहे. सकाळीच तुला, काल तरी तुला 6ला उठायचं होतं, उद्या तर तुला 4लाच उठायचंय. आणि मग आपण प्रभू उद्या भेटू असं सांगतो प्रभूला ना. आणि मग तुम्हाला आठवतं आहे तशीच सिच्युएशन आहे. पण याकोबानं पाहिलं होतं की माझा भाऊ 400 लोक घेऊन निघालाय आणि तो घाबरलेला होता. पण ज्यावेळेस त्यानं चिकाटीनं परमेश्वराचा धावा केला, सकाळी ज्यावेळेस त्याला आशीर्वादित केल्या गेलं, काही विशेष त्याला काही हत्यार बित्यार देऊन गेला का परमेश्वर? काही नाही दिलं. काही त्याला 2 हात होते, 4 हात झाले का त्याचे? नाही झाले. पण ज्या वेळेस तोच भाऊ याकोबाला पाहतो, काय झालं माहित आहे? त्या भावाच्या विचारांमध्ये, मनामध्ये, त्या रात्रभरामध्ये परमेश्वरानं काय केलं माहिती आहे? त्या प्रार्थनेच्या द्वारे चेंजेस केले. कारण तुमचा देव राजाचं मन पाटाच्या प्रवाहासारखं वळवणारा देव आहे. ज्यावेळेस तो आला ना, मे बी त्याला तो मारणार होता, पण आल्याच्या नंतर त्यांनी दोघांनी गळाभेट घेतली, एकमेकांचे चुंबन घेतले आणि ते हंबरडा फोडून एकमेकांसाठी रडले. आणि त्यांची भेट ही परमेश्वराच्या भेटीप्रमाणे दोघांनाही जाणवून आली. हालेलुया. हे ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, त्याला माहित होतं परवा मी तीच प्रार्थना जर त्याने 2 दिवसाच्या नंतर केली असती तर काय झालं असतं? प्रार्थना करायला मे बी तो जिवंत राहिला नसता. पण तुमच्या श्वासामध्ये श्वास आहे नागपुड्यामध्ये, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराचा धावा करा. कारण या दावीद म्हणाला, माती आड गेलेला मनुष्य परमेश्वराचा धावा नाही करू शकत, तो परमेश्वराची स्तुती नाही करू शकत. म्हणून देवाचं वचन सांगतं, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचा धन्यवाद असाच करत राहील. या ठिकाणामध्ये जसं प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, आणि तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा धावा करा. जर तुम्ही वेळ चुकून धावा कराल तर तुमच्यासाठी मे बी त्या गोष्टी मायने ठेवणार नाहीत. आणि बायबल आम्हाला सांगतं, जर तुम्ही लुकाचं शुभवर्तमान याच्या 18व्या अध्यायामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला 35 वचनापासून तर 44 वचनापर्यंत एक घटना त्या ठिकाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्या घटनेमधलं सर्वात महत्वाचं जे वचन आहे ते 37 वचन आहे. 18 अध्याय लुकाचं शुभवर्तमान. किती लोकांकडे बायबल आहे? किती लोकांना बायबल वाचता येत नाही? वाचता येत नसलं तरी बायबल घेऊन या चर्चमध्ये. ऐका त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळ जात आहे. हालेलुया. हा माणूस कोण आहे? आंधळा आहे. त्याचं काम काय? कुठल्या जॉबला आहे? हा भीक मागायचा जॉब आहे त्याचा. आंधळा आहे, इतरांवर डिपेंड आहे, भीक मागतोय. त्याची लाईफ चांगली आहे का? नाही. परंतु त्याने एक अंदाज काढला, काहीतरी घडत आहे जे दररोज घडत नाहीये.
दररोज सारखी रवदळ नाहीये, दररोज सारखी गर्दी दररोजच्या सारखी नाही. आज काहीतरी वेगळं इथं घडत आहे. तो आंधळा असताना त्याने चाच पडत एका माणसाला हात लावला, त्याला विचारलं हे काय घडत आहे इथे. त्यावेळेस त्या माणसाने त्याला काय सांगितलं, परत वाचा. त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर नासरेतकर जवळून जात आहे. जवळून जात आहे. काय सांगितण्यात आलं, येशू नासरेतकर जवळून जात आहे. आता पाहतो एक आंधळा आहे, रस्त्याच्या कडेला बसलेला आहे, तो भीक मागण्याचं काम करतोय दररोज. पण जसंही त्याला कळालं की माझ्या जवळून येशू ख्रिस्त जात आहे, यशया 55:6 मध्ये लिहिलं की तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. जसंही त्याला कळालं की माझ्या जवळून येशू जात आहे, येशू इथून जवळून जात आहे, त्याला माहित होतं की येशू एकदा जर दूर गेला, एकदा जर लांब गेला, मग मी हाक मारली तर कदाचित माझी हाक त्याच्या कानी जाणार नाही. त्यानं ती संधी दवडली नाही, ती संधी त्याने सोडली नाही. बायबल आम्हाला सांगतं की जसंही त्याला कळालं की येशू जवळून जात आहे, बायबल सांगतं 38 वचनामध्ये, तेव्हा तो ओरडून म्हणाला, आओ येशू दावीद पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे. जवळ आल्यावर बायबल सांगतं, देवाजवळ या, तो तुमच्या जवळ येईल. तो जवळ आहे, तोच त्याचा तुम्ही धावा करा. ज्यावेळेस प्रभू जवळून जात आहे हे त्याला कळालं, त्याने ओरडायला सुरुवात केली. प्रभू थोडा लांब गेलेला होता, त्याने आणखीन जोरात ओरडायला सुरुवात केली. लोकांनी त्याला थांबवलं, त्याने आणखीन जोरात ओरडायला सुरुवात केली. त्याला माहित होतं येशू लांब जाण्या अगोदर मी त्याच्याकडे ओरड केली पाहिजे, मी त्याचा धावा केला पाहिजे. बायबल सांगते की तो जवळ आहे, तोच त्याचा तुम्ही धावा करा. तो लांब गेल्यानंतर नाही. आणि तो जसाही लांब जात आहे याचा आवाज वाढत आहे. आणि बायबल सांगतं की थोडा वेळ झाला, येशू बायबल सांगतं उभा राहिला. ज्यावेळेस तुम्ही त्याचा धावा करता, तो आजही तुमचा आवाज ऐकून तुमच्यासाठी उभा राहणारा, तुमच्यासाठी थांबणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तो आजही तुमच्यासाठी थांबतो, पण त्याला धावा करणारे लोक पाहिजे. तो आज तुमच्या जवळ आहे, तो तुमच्यापासून लांब नाही, तो तुमच्यामध्ये आहे. कुठे आहे माहित आहे तो? बायबल सांगतं, येशू म्हणाला, 2 किंवा 3 लोक माझ्या नावाने एकत्र येतात, त्यांच्यामध्ये मी आहे, मी तिथे आहे. हालेलुया. आणि जसंही या आंधळ्या व्यक्तीनं त्याचा धावा केला, तो थांबला. आणि येशूनं सांगितलं त्याला जवळ आणा. तो जवळून जाताना त्याने धावा केला, आणि धावा केल्यामुळे येशू म्हणाला त्याला माझ्या जवळ आणा. तुम्ही ज्यावेळेस प्रभूचा धावा करता, तुम्ही काय करता माहित आहे? फक्त तुमचं काम सलटवून नाही घेत तुम्ही अधिक प्रभूच्या जवळ जाता. मे बी जवळ, आता तुम्ही जिथे बसलेले आहात, किती आम्ही काय जास्त लांब नाही, परंतु ज्यावेळेस एवढे तुम्ही लांब बसलेले आहात, आपण समजतो जवळ आहोत. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना संपल्याच्या नंतर तुम्ही काय करता? तिथून उठता आणि इथे येता भेटण्यासाठी, प्रेज द लॉर्ड करण्यासाठी. तुम्ही आताही जवळ आहात, परंतु ज्यावेळेस नंतर तुम्ही भेटायला येता, त्यावेळेस काय करता? तुम्ही अधिक जवळ येता. तसंच तुम्ही ज्यावेळेस प्रभूचा धावा करता, त्यावेळेस तुम्ही अधिक प्रभूच्या क्लोज जाता. आणि तुम्ही जेवढं प्रभूच्या जवळ जाता, तुमचा चमत्कार तेवढा जवळ आलेला असतो, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तेवढ्या जवळ आलेलं असतं. ज्यावेळेस येशू म्हटला त्याला माझ्या जवळ आणा, येशूच्या जवळ त्याला नेल्या गेलं. तुमच्या प्रार्थना तुम्हाला येशूच्या जवळ घेऊन जातात. तुमचं ओरडणं, तुमचा धावा करणं तुम्हाला परमेश्वराशी कनेक्ट करतो, त्याच्यासोबतचं नातं अधिक घट्ट करतो, त्याची जवळीकता तुम्हाला मिळते. तुम्ही जोपर्यंत प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसत नाहीत, तुम्ही जे लोक प्रभूच्या उपस्थितीत बसत नाहीत ना, ते कधी पहा सुकलेला चेहरा, निराश, आळस आलेला, जांभळ्या तिथे बसलेले, समजून जायचं हे प्रार्थना करत नाहीत, हे बायबल वाचत नाहीत. हालेलुया. यांच्या घड्याळाचा शेल 12 वाजता हरवलेला आहे, परत टाकला नाही. म्हणून देवाच्या लेकरांनो, तुमच्या प्रार्थना तुम्हाला प्रभूपासून उत्तर घेण्यासाठी, प्रभूच्या जवळ जाण्यासाठी मदत करतात. तुम्ही ज्यावेळेस प्रभूच्या उपस्थितीमध्ये जाता, मे बी प्रार्थनेमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही निराश असता, हताश झालेले असता,
टेन्शनमध्ये तुम्ही असता, पण जसंही तुम्ही प्रभूच्या गहिऱ्या उपस्थितीमध्ये जाता, देवाला हाक मारता, प्रभूची उपस्थिती ज्यावेळेस तुमच्यावर उतरायला लागते, काय होतं माहित आहे? तुमचं टेन्शन कधी निघून जातं कळत नाही, ते डिप्रेशन निघून कधी जातं. आणि तुम्हाला प्रभूच्या त्या उपस्थितीमध्ये, त्याच्या उपस्थितीने ज्यावेळेस तुम्ही भरल्या जाता, तुम्हाला देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याबरोबर साक्ष द्यायला लागतो, तुमच्याशी बोलायला लागतो. डोंट वरी, काळजी करू नको. आता प्रार्थना केल्या गेलेली आहे, स्वर्ग तुझ्यासाठी काम करत आहे, स्वर्गदूत तुझ्यासाठी काम करत आहेत. आणि ज्यावेळेस या व्यक्तीने प्रार्थना केली, धावा केला आणि येशूने विचारलं, सांग मी तुझ्यासाठी काय करू? त्याने जस्ट म्हटलं, माझी इच्छा आहे, माझे डोळे उघडायला पाहिजे. आणि बायबल सांगतं, येशू ख्रिस्ताने त्याचे डोळे उघडले, तो डोळस झाला आणि त्याच्या जीवनामध्ये तो आशीर्वादित झाला, तो या जगाला पाहायला लागला. देवाच्या लेकरांनो, आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी अशा आमच्या पासून हिडन आहेत, ज्याला आम्ही नाही पाहू शकत. पण इर्म्या 33:3 मध्ये म्हटलंय, तू माझा धावा कर, मी तुला उत्तर देईल आणि तुला माहित नाहीत अशा गहन आणि गुज गोष्टी मी तुला प्रगट करेल, मी तुला रिव्हील करेल. ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत, दिसत नाहीत, तुमच्या लेकरांच्या बाबतीत, तुमच्या परिस्थितीच्या बाबतीत, तुमच्या फ्युचरच्या बाबतीत, पण ज्यावेळेस तुम्ही देवाचा धावा या दिवसांमध्ये कराल, परमेश्वर तुमच्या फ्युचर बद्दल तुम्हाला सांगेल, परमेश्वर तुमच्या लेकरांच्या बाबतीत तुम्हाला कम्फर्ट देईल, परमेश्वर तुमच्या भवितव्याच्या बाबतीत तुम्हाला अश्युरिटी देईल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे राहाल आणि तुम्ही निराश होणार नाही, तुम्ही हताश होणार नाहीत. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना, देव जवळ आहे ना, तोपर्यंत ज्यावेळेस तुम्ही त्याचा धावा कराल, परमेश्वर महान कार्य करणार तुमच्यासाठी. पहिले शमूएलचं पुस्तक याच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तुम्ही वाचता की एल्कन्ना आणि हन्ना हे कपल जे आहे, ते प्रत्येक वर्षी प्रभूची उपासना करण्यासाठी प्रभूच्या भवनामध्ये जात होता. आणि जी हन्ना आहे, ती संतती विरहित होती, तिला मूलबाळ नव्हतं, तिची सवत तिला नेहमी टोचण्यात येत राहायची आणि ती स्त्री दुःखित हृदयाची बनलेली होती, तिच्यासाठी आनंद राहिलेला नव्हता. पण तिनं काय केलं माहित आहे? तिचा नवरा तिच्यावर प्रेम करणारा होता, दुप्पट वाटा तिला मिळायचा प्रत्येक गोष्टीचा, तिला नवऱ्याचं प्रेम मिळायचं, परंतु तिला तरी संततीचा आशीर्वाद मिळाला नव्हता. पण तिनं काय केलं माहित आहे? तिला माहित होतं उद्या सकाळी उठल्याच्या नंतर आम्हाला घरी जायचं आहे, तिला माहित होतं तिथे गेल्याच्या नंतर ही उपस्थिती मला तिथं नाही मिळणार. तिने तिथून उठली, भोजन करताना ताटावरून उठली आणि ती जाऊन परमेश्वराच्या भवनामध्ये गेली, परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन तिने गुडघे टेकले. आणि तिचं मन इतकं दुःखाने भरलेलं होतं की तिला ओठामधून शब्द उच्चारता येत नव्हते, तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ओठ फक्त तिचे जागच्या जागी हलत होते. आपलं अंतःकरण देवाच्या पायाजवळ ती ओतत होती. ज्यावेळेस एलियाजक आला, एलियाजकाने पाहिलं आणि तिला पाहून असं वाटलं की ही कुठली मदिरा पेलेली स्त्री आहे. पण ती त्या याजकाला म्हणाली, महाराज, मी आदम स्त्री नाहीये, मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. त्यावेळेस याजकानं तिला सांगितलं, बाई, जे काय आज इस्रायलाच्या देवाजवळ तू मागितलंस ना, त्यानं ते तुला दिलेलं आहे. आणि ती त्या देवाच्या उपस्थितीतून उठली आणि मग आपल्या घरी गेली. परंतु मिरॅकल काय झाला माहित आहे? तिनं जर म्हटलं असतं मी घरी जाऊन प्रार्थना करेल, मी तिथे जाऊन हे करेल. बऱ्याच वेळेला तुम्ही इथे अनेक लोक बसलेले असतात, ज्यावेळेस इथून इंस्ट्रक्शन दिलं जातं, या आपल्या पायावर उभे राहा, आपण बसलेलेच असतो. या आपल्या हात उंच करा, आपण हाताची घडी मारून उभे राहतो. या देवाला आपलं मुख उघडा, देवाला बोला. आपण काय करतो? दुसऱ्यांच्या जीवनात काय घडायला लागलं ते आपण असं पाहतोय. ती वेळ असते की प्रभूनं तुम्हाला स्पर्श करायचा असतो, तो टाइम असतो की तुम्हाला देवाच्या उपस्थितीनं भरायचं असतं. मग असे लोक फक्त वाऱ्या करणारे बनतात. ते येतात, इथे बसतात, पुन्हा घरी जातात आणि ते म्हणतात आमच्या जीवनात काहीच होत नाही. का होत नाही? हन्नेप्रमाणे तुम्ही देवाचा धावा करण्याची वेळ समजून घेत नाहीये, तुम्ही तुमच्या चमत्काराची वेळ समजून घेत नाही. इथं ज्यावेळेस आलात, कशासाठी आलोत आपण? चर्चमध्ये, प्रभूच्या भवनामध्ये कशासाठी आलोत आपण? हॅलो, कशासाठी आलात तुम्ही लोक? कशासाठी आलात? गिटार वाजवायला, आराधना करायला. तुम्ही कशासाठी आलात? बऱ्याच बघा, म्हणजे तुम्हाला पटकन सांगता येत नाही याचा अर्थ काय माहिती? तुम्हालाच माहित नाही कशासाठी आलात ते. आज शुक्रवारचं चर्च आहे म्हणून आलात, बरोबर ना? हा, पर्पज वेगवेगळे असतील तुमचे येण्याचे. नवीन लोकांचे पर्पज वेगळे असतात. मी ऐकलं सुटका मिळते, मला सुटका मिळायला पाहिजे म्हणून.
पण जे तुम्ही रेग्युलर चर्चमध्ये येतात, तुमच्या येण्याचा पर्पज काय आहे? प्रेषितांची कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये लिहिलं की 3ऱ्या प्रहरी पेत्र आणि योहान मंदिरामध्ये कशासाठी गेले होते? प्रार्थना करण्यासाठी. चर्चमध्ये कशासाठी येतो आम्ही? प्रार्थना करण्यासाठी, प्रभूपासून ऐकण्यासाठी, प्रभूसोबत बोलण्यासाठी. आम्ही आराधनेचा, स्तुतीचा यज्ञ परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि इथं येऊन जर तुम्ही ते करत नसाल, जर तुम्ही प्रभूची आराधना करण्यासाठी इथे आलेले आहात आणि आराधना चालू असताना जर तुम्ही आराधना करत नसाल, तर तुम्ही काहीतरी तुमच्या जीवनामध्ये गमावत आहात. तुम्ही वचन ऐकत असताना झोपत असाल तर तुम्ही काहीतरी गमवत आहात. तुम्ही ज्यावेळेस अभिषेकाच्या प्रार्थनेमध्ये सगळे लोक आपले हात उंच करून प्रभूची भक्ती, प्रभूची महिमा करत असताना जर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व नाहीये, तर तुम्ही काहीतरी मिस करत आहात तुमच्या लाईफमध्ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि हन्नेला कळालं, ही माझी जी वेळ आहे, मी ज्या ठिकाणात आलेली हे परमेश्वराचं भवन आहे, या ठिकाणात प्रभूची उपस्थिती आहे. ती उठली आणि जाऊन तिनं तिथं गुडघे टेकले. आणि तुम्हाला माहित आहे, तिच्या मुखातला आवाज बाहेर नाही निघाला, पण अंतकरणातला आवाज स्वर्गापर्यंत पोहोचला. तिच्या अंतकरणातलं दुःख, तिच्या निराशा परमेश्वराच्या भवनापर्यंत, प्रभूच्या सिंहासनापर्यंत पोहोचल्या. आणि काय झालं माहित आहे? बायबल आम्हाला सांगतं 1 शमूएल 1 अध्यायामध्ये त्या गोष्टी घडल्यानंतर हन्ना आणि तो एल्काना ज्यावेळेस घरी गेले, त्यानंतर हन्ना कधीच निराश राहिली नाही. हालेलुया. जर तुम्ही चर्चमध्ये येता, प्रभूचा धावा करता पूर्ण अंतकरणातून, ज्या प्रकारे तुम्हाला इंस्ट्रक्शन दिल्या जातात त्यामध्ये तुम्ही जुडता प्रभूच्या उपस्थितीमध्ये, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे येताना निराश होतात, परंतु इथून जाताना कधी निराश नाही तुम्ही जाणार नाही. तुम्ही कदाचित तुम्ही घरून येताना तुम्हाला माहित होतं इथून घरी गेल्याच्या नंतरही माझ्या घरामध्ये काय आहे, परंतु तुम्ही इथून प्रार्थना करून गेल्याच्या नंतर, हन्नेला माहित होतं माझ्या विवाहाला भरपूर वर्ष झालेली आहेत, माझ्या गर्भामध्ये बाळ नाहीये, परंतु ती घरी गेल्याच्या नंतर परमेश्वराने हन्नेची कूस उघडली. मे बी तुम्ही इथे आहात आणि देवाचा धावा तुम्ही करत असताना तुम्ही तुमच्या पतीसाठी प्रभूचा धावा कराल, कदाचित तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या फायनान्ससाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या अभिषेकासाठी, ज्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसतात की हे माझ्या पतीच्या जीवनात नाही, लेकरांच्या जीवनात नाही, माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये नाही, पण तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, देवाच्या लेकरांनो, ज्या प्रकारे हन्नेची कूस बंद होती, पण त्या उपस्थितीमध्ये, त्या वेळेमध्ये तिनं देवाचा धावा केला. आणि बायबल सांगतं ती घरी गेल्यानंतर परमेश्वराने तिची कूस उघडली. देव तुमच्या पतीचे डोळे उघडेल, देव तुमच्या पतीचं अंतकरण उघडेल, तुमच्या लेकरांना प्रभू त्याच्याकडे आकर्षित करेल. परमेश्वर तुमच्या परिस्थितीला बदलायला लागेल, परमेश्वर आशीर्वादाचे डोर्स तुमच्यासाठी उघडायला लागेल. ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, त्या काळात तुम्ही त्याला शोधाल, तो जवळ आहे, तोपर्यंत तुम्ही त्याचा धावा कराल आणि तो तुमचं ऐकेल आणि तुम्हाला तो उत्तर देईल. आमेन, हालेलुया. म्हणून देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे त्याला शोधतात तो त्या लोकांना सापडतो, त्या लोकांच्या जीवनामध्ये तो त्यांना आशीर्वादित करतो. एक वचन वाचूया, इब्री लोकाचं पत्र 11वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. इब्री लोकाचं पत्र 11 आणि त्याचं वचन आम्हाला 6वं वचन सांगतं की आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो सापडतो. या जगात तुम्हाला कोणत्या गोष्टी शोधल्याने सापडतील का नाही माहित नाही, परंतु मत्ते 7:7 मध्ये म्हटलंय, शोधा म्हणजे सापडेल. जे शोधतात त्यांना, जे लोक परमेश्वराला शोधतात. काय काय शोधायला सांगितलं बायबलमध्ये? बायबलमध्ये पुष्कळ लोकांनी पुष्कळ गोष्टी शोधल्या. प्रभू देखील काहीतरी शोधण्यासाठी आला या जगामध्ये. काय शोधायला आला परमेश्वर? प्रभू येशू कोणाला शोधायला आला? हरवलेल्यांना शोधायला आला आणि पाप्यांना तारायला आला. बायबलमध्ये लिहिलं, एका बाईचं नाणं हरवलं होतं, तिनं दार बंद करून घेतलं, घरात दिवा लावला आणि ते सापडेपर्यंत तिनं घर झाडलं, ते शोधलं, पण तिनं एवढ्या चिकाटीनं शोधल्याच्या नंतर तिचं नाणं तिला परत सापडलं, मिळालं. येशू ख्रिस्त म्हणाला, 99 मेंढरं घरी ठेवले, एक मेंढरू तिथं होतं आणि त्याचा शोध कधीपर्यंत केला? ते सापडेपर्यंत शोध केला. तुम्ही देवाचा शोध कधीपर्यंत केला पाहिजे? जोपर्यंत तो तुम्हाला सापडत नाही.
इथं लिहिलं, जे लोक शोधतात त्यांना तो सापडतो. एक वेळ आली होती, येशू ख्रिस्ताचे आई वडील आणि येशू ख्रिस्त यरूशलेम मध्ये गेले होते त्याचं समर्पण करण्यासाठी. लूक 2 मध्ये समर्पण वगैरे झालं. त्याच्यानंतर परत एक वेळा ते मंदिरात गेलेले होते. त्यावेळेस येशू ख्रिस्त जवळपास 12 वर्षाचा होता. आणि ते निघालेले असताना एवढे कॅज्युअल झाले ते येशू सोबत. येशू तिथंच राहिला मंदिरातच आणि अर्ध्या रस्त्यात पोहोचले. 2 दिवसाचा प्रवास झाला. दुसऱ्या दिवशी नवरा बायकोला विचारतो आणि बायको नवऱ्याला विचारते, पोरग कुठे आहे? तुमचं लक्ष नाही का? नाही, मला वाटलं तुमचं लक्ष आहे. आणि ते म्हणते, मला वाटलं तुला माहिती आहे कुठे आहे ते. मग परत रिटर्न निघाले. मित्रांमध्ये असेल तिथंही नाही, नातेवाईकांकडे असेल तिथंही नाही. शोधत 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 त्यांना, परंतु त्यांनी शोधणं बंद नाही केलं. ते शोधत शोधत कुठपर्यंत गेले माहित आहे? जिथून त्यांनी प्रवास सुरू केला होता मंदिरातून, पुन्हा ते मंदिरामध्ये गेले. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर येशू ख्रिस्त तिथल्या पुढाऱ्यांसोबत वादिवाद करताना, वचनाचं बद्दल बोलताना त्यांना सापडला. आणि येशूला सापडल्यावर त्यांना आनंद वाटला. हालेलुया. ज्यावेळेस हे ज्ञानी लोक येशूला शोधण्यासाठी गेले, कशाच्या मार्गदर्शनाखाली? ताऱ्याच्या मार्गदर्शनाखाली. सडनली मधीच येशूला त्या ताऱ्याच्या मार्गदर्शनाखाली शोधायचं, तर कशाच्या मार्गदर्शनाखाली गेले शोधायला? त्यांना वाटलं गुगल मॅप आपला आला, लोकेशन इथं संपलंय का? पण लोकेशन त्यांना आणखीन पुढे दाखवत होतं. नाही, महाल इथंच आहे, म्हणजे राजा इथंच सापडणार. परंतु खऱ्या राजाचं लोकेशन कुठे होतं? गव्हाणीमध्ये, तिकडे होतं. पण हे कुठं शोधत निघले? महालामध्ये. त्या लोकेशन मध्ये यांचा घोटाळा झाला, गोंधळ झाला. तुमचं खरं GPS, तुमचं खरं जे लोकेशन आहे, मॅप आहे, तो देवाचं वचन आणि पवित्र आत्मा आहे. तुम्हाला मधीच वाटतं, शैतान म्हणतं, अरे बस झालं ना, एवढंच आहे आता, आपण तिथंच थांबतो. आणि तिथं येशू नाही दिसेना त्यांना, मार्गदर्शन नीट नाही मिळालं त्यांना. परत ते महालातून बाहेर आले आणि वर पाहिलं. त्यावेळेस त्यांना तो तारा पुन्हा दिसला आणि तो तारा पाहून त्यांना आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आणि पुन्हा ते ताऱ्याच्या मार्गदर्शनात ज्यावेळेस चालायला लागले, तो तारा त्या घरावर जाऊन थांबला ज्या घरामध्ये येशू होता. आणि त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना येशू आपल्या आईजवळ असलेला सापडला आणि त्याला पाहून आनंद झाला. त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडल्या, येशूच्या पायाजवळ टाकल्या आणि येशूला नमन केलं. येशूचं दर्शन त्यांनी घेतलं. हालेलुया. येशूची भेट त्यांना झाली. तुम्हाला जगातल्या अनेक गोष्टी तुम्हाला डायव्हर्ट करतील तुम्हाला परमेश्वराचा शोध करण्यामध्ये. पण जर तुम्ही तुम्ही डायव्हर्ट व्हाल, ते मागे लोक चुकले, मग आम्ही लगेच आम्ही म्हणतो ना, एकदा जीभ पोळली तर लोक ताक पण फुकून पितात. आम्ही गरम चहा पण फुकून नाही पित. आम्हाला वाटतं तो गरम होता, हा नसल गरम. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही बार बार पडतो. ज्ञानी लोक चुकले पण परत बाहेर आले, ताऱ्याकडे पाहिलं. तुम्ही प्रभूचा शोध करण्यामध्ये चुकला असाल, पण तुम्ही बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा देवाच्या वचनाकडे आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही पुन्हा चालायला लागाल, तो देवाचा आत्मा तुम्हाला त्या ठिकाणामध्ये घेऊन चालेल ज्या ठिकाणामध्ये तुम्ही असायला पाहिजे, जिथे तुमचा देवाचा शोध तुम्हाला मिळेल. येशूच्या आई वडिलांना पुन्हा येशू त्या मंदिरात सापडला, तिथपर्यंत त्यांना जावं लागलं. तुम्हाला देवाचा आत्मा सांगेल तू कुठून गिवअप केलेला आहे, कोणत्या गोष्टी सोडलेल्या आहेत, तुला पुन्हा कुठे जावं लागणार. जे शोधतात त्यांना सापडतं. परमेश्वराचा शोध करणाऱ्यांनी त्याचा शोध कसा केला पाहिजे? झटून केला पाहिजे. आणि झटून शोध करणाऱ्यांना तो सापडतो. आम्ही किती झटून शोध करतो? रविवारी आणि शुक्रवारी. बाकीचे दिवस आम्हाला शोधायला काय कमी गोष्टी आहेत का? आम्हाला 4 वेळा आमचं लेकरू कोणत्या घरात आहे ते शोधावं लागतं. पैसे कोणत्या पिशवीत ठेवले ते शोधावं लागतात. साखर कोणत्या डब्यात ठेवली ती शोधायला आमचा आठवडा जातो. काय काय शोधायला काय काय जातं, किती वेळ जातो आमचा शोधण्यातच जातो. आणि मग प्रभूकडे येतो आम्ही. मी इथे येऊन गाणं म्हणतो, मांगो तो तुम्हें मिलेगा, ढूंढो तो तुम पाओगे. घरी का नाही म्हणत? तुम्हाला सापडलं नाही काही तर तुम्ही असं गाणं म्हणता का? ढूंढो तो तुम पाओगे.
हालेलुया. मग इथं आल्याच्या नंतर आम्ही इथे शोध करतो कोणाचा? प्रभूचा. पण प्रति दिवशी तुम्ही देवाचा शोध करणारे लोक असले पाहिजे. प्रत्येक समय तुम्ही प्रभूचा शोध करणारे आणि प्रभूचा धावा करणारे तुम्ही लोक असले पाहिजे. हन्नाने योग्य वेळ समजली, प्रभूचा धावा केला आणि तुम्हाला माहित आहे ती वांज असलेली बाळाची आनंदी माता बनली. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. या दिवसांमध्ये जर तुम्ही त्याचा शोध कराल, तुम्ही त्याला शोधाल, त्याच्या दर्शनासाठी तुम्ही उत्सुक असाल, तर परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? नीतिसूत्राचं पुस्तक 8 अध्यायाच्या 17 वचनामध्ये की परमेश्वराचं वचन म्हणतं, जे मला शोधतात, मनापासून माझा शोध करतात, मनापासून माझा धावा करतात, परमेश्वराचं वचन सांगतं मी त्या लोकांना सापडतो. त्या लोकांना माझा ज्यावेळेस ते माझा शोध घेतात ते मला मिळवतात. आणि म्हणून देवाच्या लोकांना इर्मिया 29:13 मध्ये परमेश्वराचं वचन काय सांगतं? वाचूया आपण ते. इर्मिया 29:13 आणि प्रार्थना करूया आपण त्यानंतर. तुम्ही मला शरण याल परमेश्वर म्हणतो तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास तुम्ही लागाल, माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. तेव्हा मी तुम्हाला पावेल. हालेलुया. आणि जर परमेश्वर तुम्हाला पावला की मग पुढे काय काय म्हटलेलं आहे? वाचा पुढे. परमेश्वर म्हणतो, हा. मी तुम्हाला पावल्यावर मग मी तुम्हाला पावल्यावर तुमचा तुमचा बंदिवास उलटवीन उलटवील आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी लोकात व ज्या स्थळी मी तुम्हाला हाकून लावले मी तुम्हाला आहे हकलून लावलं होतं तिथून तुम्हाला तुम्हाला एकत्र मी करेन, एकत्र करेल असे परमेश्वर असं म्हणतो. परमेश्वर म्हणतो. हालेलुया. तुम्हाला देवाला शोधण्यामागे, देवाचा धावा करण्यामागे काय ब्लेसिंग आहेत माहित आहे? तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विखरून गेलात, तुमचा परिवार विखरून गेलात, बंदीवानामध्ये तुम्ही आहात, बंधनांमध्ये आहात. प्रभू म्हणतो तुम्ही मला हाक मारायला सुरुवात करा, माझा धावा करायला सुरुवात करा. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा धावा कराल, परमेश्वर म्हणतो ज्या दिवशी तुम्ही माझा धावा कराल आणि ज्या दिवशी तुमची आरोळी माझ्या कानी येईल, मी काय करेल? मी तुम्हाला पावेल, मी तुम्हाला सापडेल, मी तुमची प्रार्थना ऐकेल. आणि ज्या दिवशी तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल, परमेश्वर काय म्हणतो? काय होईल तुमच्या जीवनामध्ये? तुमचा बंदिवास उलटवून टाकेल, तुम्हाला गुलामीतून बाहेर काढल्या जाईल. शैतानाच्या बंधनातून तुम्ही बाहेर याल. कोणाच्या गुलामीमध्ये आहात? मनुष्य ज्याच्या कह्यात आहे तो त्याचा गुलाम आहे. तुम्ही मिस्रीच्या गुलामीतून बाहेर याल, तुम्ही लबाडी करण्याच्या गुलामीतून बाहेर याल, तुम्ही पापातून बाहेर याल जर तुम्ही प्रार्थना करायला लागाल. आम्ही प्रभूला सांगतो, प्रभू तूच मला बाहेर काढ. एकदा एक माणूस गेला एका माणसाकडे आणि तो म्हटला, मला आहे ना तंबाखू सोडायची, मला काहीतरी उपाय सांगा. तो म्हटला ठीक आहे उद्या ये. तो गेला रिटर्न, परत आला. तो म्हटला आणखीन 4 दिवसांनी ये. तो परत आला आणि आल्याच्या नंतर त्या माणसाने एका झाडाला पकडून ठेवलं आणि तो म्हटला, तुम्ही मला सांगणार होते ना तंबाखू सुटण्यासाठी काय करायचं, ते तंबाखू सोडवणार होते माझे. तो म्हटले, बघ ना ह्या झाडाने मला पकडून ठेवलंय, हे मला सोडतच नाहीये. तो माणूस म्हटला, कोणाला वेड्यात काढताय? झाड तुम्हाला सोडेना वय? झाडानं नाही तुम्हाला धरून ठेवलंय, तुम्ही झाडाला धरून ठेवलंय. होय तुला कळतं हे? अरे मग तंबाखून तुला धरून ठेवलं का तू तिला धरून ठेवलंस? ठीक आहे येतो. मागच्या 2 आठवड्यापूर्वी आम्ही औरंगाबाद मध्ये होतो, तिथे प्रार्थनासाठी गेलो. एक भाऊ पुढे आला आणि तो म्हटला, पास्टर मला दारूचं व्यसन आहे, ते सोडायला मला काय अवघड नाही, पण तंबाखूचं व्यसनच सुटत नाही. आणि त्या जागेत होतो, त्या जागेत ती प्रार्थना होती, ज्या जागेत माझी तंबाखू सुटली. त्याच जागेत माझ्यासाठी त्या पाळकांनी प्रार्थना केली होती. त्याच जागेत माझी कंप्लीट त्या पाळकाकडे त्या पास्टरांनी केली होती. आता तेव्हा ते ब्रदर होते आणि त्यांनी सांगितलं होतं की पास्टर याला टीबीच्या आजारातून बरं झालं हे, पण अजून तंबाखू खात आहे. त्यावेळेस ते पास्टर म्हटलं, ज्या आजारातून प्रभूने तुला काढलं त्याच्यात परत टाकावं याची तुझी इच्छा आहे का? म्हटलं नाही, पण काय करावं, सुटतच नाही. जेव्हा तो माणूस त्याच जागेत माझ्याकडे आला, एक माणूस म्हणे, पास्टर माझी तंबाखू सुटत नाही. तो तुझाच प्रश्न नाही, म्हटलं माझा पण होता.
पण याच जागेत माझी सुटली, आज तुझी सुटणार. तो म्हटला कशी सुटली? म्हटलं जशी माझी सुटली ना तशीच तुझी सोडवणार. माझ्याकडून त्या दिवशी तिथं त्या पास्टरांनी एक प्रार्थना करून घेतली की प्रभू मला तुझी कृपा दे यामधून बाहेर येण्यासाठी. मला तुझं मंदिर पवित्र ठेवायचं आहे, मला तुझ्यासाठी जगायचं आहे. आजपासून मी या व्यसनांना मी नाकारतो आणि तुझी कृपा आणि अनुग्रह माझ्यासाठी मी स्वीकारतो. ही प्रार्थना केली आणि त्या पास्टरने माझ्यावर हात ठेवला, प्रार्थना केली. त्याला म्हटलं आज त्या ज्या व्यक्तीच्या समोर ह्या घटना घडल्यानं मी त्याला बोलवलं. त्याला म्हटलं मी काय काय व्यसन करायचं, त्यानं सांगितलं भरपूर करत होते. माझी तंबाखू कधी सुटली? हे सगळं नंतर शेवटी सुटली म्हणे यांची तंबाखू, आणि इथंच सुटली. प्रार्थना केली. आज मी त्या पास्टरांना फोन लावला, म्हणलं कसे आहेत ते ब्रदर? त्या दिवसाच्या नंतर ना त्याने दारू पेली ना त्या दिवसाच्या नंतर तंबाखू खाल्ले. हालेलुया. तर परमेश्वर हे करू शकतो. पण जर मनी नाही भाव आणि देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला, तुम्ही मेथीची जुडी आणता तसा प्रभू नाही आणलेला तुम्ही घरी. तुम्ही जर इब्री 11:6 प्रमाणे जर झटून त्याचा शोध कराल तो सापडेल. इर्मा 29:13 प्रमाणे तुम्ही त्याचा धावा कराल आणि तो तुमचा ऐकेल, तो तुम्हाला पावेल. आणि रिझल्ट काय असेल माहित आहे? तुमच्यावरचे बंधनं तुटतील, तुम्ही गुलामीतून बाहेर याल, तुम्ही व्यसनातून बाहेर याल, तुमच्या परिवारामध्ये चमत्कार घडायला लागतील, तुमच्या परिवारामधले भांडणं बंद व्हायला लागतील, भांडे चेपणं बंद होतील. हालेलुया. परमेश्वर हे तुमच्यासाठी करेल. हे तुमच्या परमेश्वराचा शोध करण्याचा आणि प्रभूचा धावा करण्याचा हा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये असेल. आमेन. किती लोकांना वाटतं हा रिझल्ट माझ्या लाईफमध्ये यायला पाहिजे? किती लोकांना वाटतं परमेश्वराने माझ्यासाठी ह्या गोष्टी करायला पाहिजे? परमेश्वर हे तुमच्यासाठी करू शकतो. प्रभू तुम्हाला यामधून सोडवू शकतो. पण काय करायचं आहे? परत ते वचन वाचूया. यशायाचं पुस्तक 55 अध्याय त्याचं 6वं वचन. परमेश्वर, माझ्या मागे बोला, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. आणि जर तुम्ही हे कराल तर इर्म्या 29:11 प्रमाणे तो म्हणतो मी तुम्ही हे कराल तर मी तुम्हाला सापडेल, मी तुम्हाला पावेल आणि मी तुम्हाला पावलो की तुमचा बंदिवास उलटेल, तुमची सुटका होईल. आणि त्या सुटकेचा अनुभव तुम्ही कसा घ्याल माहित आहे? तुम्ही मे बी या प्रकारे बंधनात असाल, पण तुम्ही बंधनात असताना कधी कधी तुम्हाला असं वाटेल की परमेश्वर माझ्यापासून खूप दूर आहे, पण तो तुमच्यापासून दूर नाही. आज तो तुमच्या जवळ आहे. परिस्थिती तुमच्या विरोधात उभी आहे म्हणून परमेश्वर तुमच्यापासून लांब आहे असं नाही. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्याचा 16वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणामध्ये 19 वचनापासून पुढे जर तुम्ही वाचत गेलात तर त्या ठिकाणामध्ये पाऊल आणि सिलास आहेत. त्यांनी सेवा केली म्हणून त्यांना फटके बसले आणि त्यांचे हात आणि पाय जोखडामध्ये अडकवले. आणि जोखडामध्ये अडकवले म्हणजे ते जे आहेत ना असे बसलेले नव्हते. जोखडात अडकवणं, कधी तुम्ही गुगलला सर्च करा पाऊल आणि सिलासला कशा प्रकारे जोखडात अडकवलं होतं, तर तुम्हाला चित्र कसं आठवेल माहित आहे? जेवढे पाय स्ट्रेच होतात तेवढे पाय त्यांचे स्ट्रेच करून, जेवढे हात स्ट्रेच होतात असे हात करून खाली लाकडामध्ये पाय अडकवलेले जोखडामध्ये आणि वर हात अडकून ठेवलेले आणि शरीरावर जखमा असलेल्या फटके मारल्याचे. अशा अवस्थेत पाऊल आणि सिलास जेलमध्ये होते. आणि वेळ कोणती होती माहित आहे? मध्यरात्रीची वेळ होती. आणि बायबल सांगतं या 19 वचनापासून तुम्ही पुढे वाचता तर ज्यावेळेस मध्यरात्रीची वेळ असताना 25 वचनामध्ये त्या सुमारास पाऊल व सिलास हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया, हालेलुया. मग ते शैतानी बंधनं असो किंवा माणसाने टाकलेले बंधनं असो, तुम्ही जर प्रभूची आराधना प्रार्थना करणारे, त्याचा धावा आणि शोध करणारे असाल, कधी तुमच्या आनंदात नाही, तुम्हाला फार रिस्पेक्ट मिळाल्यावर नाही. पाऊल आणि सिलास अपमानित केल्या गेले होते प्रभूची सेवा केल्यामुळं आणि जोखडात होते, फटके मारलेले होते. पण तिथंही ते गाणे गात होते, आनंदे आनंद है मेरे यीशु के चरणों में. हेच गाणं नव्हतं ते, पण ते आनंद करून प्रभूची प्रार्थना, प्रभूकडे ते प्रार्थना करत होते.
आणि बायबल सांगतं ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली ज्यावेळेस त्यांनी धावा केला परमेश्वराने धावा ऐकला. आणि काय झालं माहित आहे, प्रभूनं त्याचं सामर्थ्य त्या जागेमध्ये पाठवलं. त्या जागेमध्ये त्या जेलचे पाय डळमळले, दरवाजे उघडले गेले. आणि बायबल सांगतं सगळ्यांची, फक्त पाऊल आणि सिलाचीच नाही, फक्त बंधनं तुमचे तुटणार नाहीत, फक्त गुलामीतून तुम्ही बाहेर येणार नाहीत, तुमचं ऐकणारे लोक देखील बंधनातून आणि गुलामीतून बाहेर येतील. तुमचा परिवार, तुमच्या परिवारा का मी तुम्हाला सांगतो परिवारामध्ये तुम्ही आराधना प्रार्थना केली पाहिजे. आम्ही घरामध्ये कशी प्रार्थना करतो माहिती आहे? धन्यवाद परमेश्वर पिता, धन्यवाद, थँक्यू जीसस. पाऊल सिलास अशी प्रार्थना करू शकत नव्हते का? करू शकत होते, पण त्यांनी जोरात प्रार्थना केली, प्रभूचा धावा केला. लोक पण ऐकायला लागले, इतर कैदी पण ऐकायला लागले. आणि प्रभूचा चमत्कार असा झाला की ते सगळेजण बंधनातून बाहेर आले, त्यांना सुटका मिळाली. आणि तोच परमेश्वर काल आज युगानुयुग सारखाच आहे. आणि देवाच्या लोकांनो, जर तुम्ही आजही त्याचा धावा कराल तर परमेश्वर तुमचं ऐकायला तयार आहे. जर तुम्ही परमेश्वराचं वचन जर तुम्ही वाचलं तर आणि आय थिंक 4 अध्यायामध्ये जर हे पेत्र आणि योहान जे आहेत, तिथे पाऊल आणि सिलास आहेत, परंतु 4 अध्यायामध्ये पेत्र आणि योहान आहेत. यांना देखील बंदीशाळेत नेलं, यांना देखील फटके मारले, यांना अपमानित केलं. परंतु ज्या वेळेस ते बाहेर आले, ते आपल्या प्रेषित लोकांकडे जाऊन ज्यावेळेस मिळाले आणि त्यांनी ज्यावेळेस हे सगळं वृत्तांत त्यांना सांगितला, बायबल आम्हाला सांगतं 31 वचनामध्ये 4 अध्यायाच्या प्रेषित 4:31 मध्ये की ते अपमानित होऊन आले आणि त्यांनी प्रार्थना पण केल्यावर त्याच्या अगोदरचं जर वचन वाचलं की तिथं सांगितलं की त्यांनी काय प्रार्थना केली. आणि ते 28 वचनापासून त्यांनी ही प्रार्थना केली की यासाठी की हे जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा. त्यांना सेवा करण्यासाठी सगळं फ्रीडम नव्हतं, यांना धमक्या चालू होत्या, यांना प्रभूचं नाव सांगू नका, त्यांना फटके मारून पाठवलं होतं. पण येशूमुळे आपल्याला अपमानित केलं गेलं, येशूमुळे फटके बसले, हे ज्यावेळेस त्यांनी पाहिलं तर आनंद झाला त्यांना. आणि ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी प्रभूला सांगितलं, प्रभू त्यांच्या धमकावण्याकडे तू पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझं वचन सांगावं, असं कर. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत, असेही कर. आणि मग 31 वचन सांगतं की त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती जागा हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन पुन्हा धैर्याने बोलू लागले आणि सांगू लागले. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही निराश होता, हताश होता, तुटून जाता आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये येता, त्याचा धावा करता, त्याचा शोध करता, परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याला आजही तुमच्यावरती पाठवतो. ज्यावेळेस तुम्ही तुटून गेलेले असता, हताश निराश झालेले असता, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळतं, तुम्हाला पुन्हा धैर्य मिळतं, तुम्हाला पुन्हा सामर्थ्य मिळतं आणि पुन्हा तुम्ही प्रभूसाठी उभे राहता. या प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभं राहूया आणि आजच्या रात्रीला
आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या अपराध्यांना आम्ही क्षमा करतो, तसेच आमचे अपराध आम्हाला क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता देव जो बाप याचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता या ठिकाणी उपस्थित असल्या प्रत्येकांच्या समवेत आता आणि सदा सर्व काळ राहो. सर्व म्हणूया आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.